राजकारणात शब्दाचा वापर कधी तलवारीसारखा असतो तर कधी गोळीबारासारखा। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात जी घटना घडली तिने पुन्हा एकदा दाखवून दिलं की भाषेची पातळी किती घसरली आहे। सांगली हा जिल्हा राजकारणाच्या दृष्टीने नेहमीच संवेदनशील, नेत्यांची ताकद तपासणारा आणि पक्षीय राजकारणाचा गड मानला जातो। पण या सांगलीच्या राजकारणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टाकलेला वादग्रस्त स्फोट आता राज्यभरात धगधगता ज्वालामुखी बनतोय। माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांवर पडळकरांनी केलेल्या घाणेरड्या टीकेनं फक्त पाटलांचाच नाही तर संपूर्ण पक्षाचा संताप उसळलाय। एवढंच नाही तर या वक्तव्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सांगलीत रणसंग्राम छेडायला सज्ज झालाय। येत्या सोमवारी सांगलीची माती तापणार, कारण शरद पवार गटाचे दिग्गज नेते जयंत पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत। राजकारणाच्या या झंझावातात पडळकर एकटे पडणार का की भाजप त्यांना वाचवेल, हाच सगळ्यात मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर झळकवतोय आणि तेच आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले आहेत, पण यावेळी त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर हल्ला चढवला। त्यांच्या भाषेतला तिखटपणा इतका खालच्या स्तरावर गेला की राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं। जयंत पाटलांवर झालेल्या या वैयक्तिक टीकेनं केवळ त्यांच्या समर्थकांचाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांचाही रोष निर्माण केलाय। कारण पाटील हे सांगली जिल्ह्यातील अत्यंत आदरणीय नेते मानले जातात। त्यांच्या वडिलांबाबत पडळकरांनी केलेल्या अपमानास्पद उल्लेखामुळे संताप आणखीन उफाळून आलाय। यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं राज्यभर पडळकरांविरोधात जोरदार आंदोलन केलंय। हातात निषेधाचे फलक, घोषणाबाजी आणि पडळकरांना अटक करण्याची मागणी अशी परिस्थिती निर्माण झाली। एवढ्यावरच थांबून न राहता सोमवारी सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। या आंदोलनाची सुरुवात राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन होणार आहे। त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावर मोर्चा निघणार असून भाजप आणि पडळकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाणार आहे। या मोर्चाला जयंत पाटलांचं थेट नेतृत्व लाभणार असल्यानं सांगलीत वातावरण तापणार हे मात्र निश्चित आहे। राजकारणाच्या मैदानात शब्द हे शस्त्र असतात, पण जेव्हा हे शब्द वैयक्तिक टीकेकडे वळतात तेव्हा त्याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात हे आपण वारंवार महाराष्ट्राच्या राजकारणात पाहिलेलं आहे। पडळकरांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला आहेच, पण या मुद्द्यावरून आता महायुती सरकारवरही ताण निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण भाजपच्या एका आमदारानं केलेल्या वक्तव्याची जबाबदारी आता सगळ्या पक्षावर येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांसमोर यावर प्रतिक्रिया दिली आहे, पण या प्रतिक्रिया फारशा प्रभावी ठरलेल्या नाहीत। पडळकरांविरोधात उफाळून आलेला संताप अजून शांत झालेला नाही। जयंत पाटलांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना नेहमीच विरोधकांचा सामना करावा लागलाय, पण इतक्या पातळीवर जाऊन केलेली टीका ही अभूतपूर्व आहे। सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं उभारलेला लढा हा केवळ जयंत पाटलांचा अपमान नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात शालीनतेच्या नावाखाली सुरू झालेला नवा संघर्ष मानला जातोय। आजच्या तरुण पिढीला राजकारणात दर्जेदार चर्चा, विकासाच्या योजना आणि धोरणांवर बोलणारे नेते हवे आहेत, पण जेव्हा राजकारणी एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर, त्यांच्या कुटुंबांवर किंवा मृत व्यक्तींवर घाणेरड्या वक्तव्य करतात तेव्हा राजकारणावरील विश्वास हादरतो। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या आंदोलनाच्या माध्यमातून केवळ जयंत पाटलांसाठी लढत नाहीये तर संपूर्ण राजकीय संस्कृती वाचवण्याचा प्रयत्न करतोय, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। सांगलीत होणाऱ्या या महाआंदोलनामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार हे मात्र नक्की, कारण पडळकर हे स्वतः ओबीसी समाजाचे नेते मानले जातात, पण त्यांनी केलेलं वक्तव्य समाजाच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचवणार आहे। त्यामुळे भाजपला आता बचावात्मक भूमिका घ्यावी लागणार आहे। पडळकरांना आवर घालण्यात अपयश आलं तर त्याचा थेट फटका महायुतीला बसू शकतो। महाराष्ट्रातील राजकारणात शब्दांच्या लढाईचं रूपांतर आता थेट जन आंदोलनात होताना दिसतं। प्रश्न एवढाच आहे, या लढाईत पडळकर ठाम राहतील का
की राजकीय दबावाखाली त्यांना माघार घ्यावी लागेल. सांगलीत होणाऱ्या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. पडळकरांच्या एका वक्तव्यानं राज्यभरात संतापाची लाट उसळली. जयंत पाटलांच्या सन्मानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रस्त्यावर उतरला आणि भाजपची कोंडी झाली. राजकारणात शाब्दिक हल्ले नवे नाहीत, पण जेव्हा ते वैयक्तिक पातळीवर जातात तेव्हा तो समाजाच्या सहनशीलतेवर घाव ठरतो. सांगलीतील जन आंदोलन हे फक्त निषेधाचं प्रतीक नाही, तर पुढील काळात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीसाठी दिला गेलेला एक इशारा आहे. आता प्रश्न असा आहे की गोपीचंद पडळकर मागे हटणार का? भाजप त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार का? की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे आंदोलन आणखीन तीव्र करणार? महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका वळणावर आलेलं आहे. या वळणावरून कोणता पक्ष किती उभा राहतो आणि कोणता पक्ष कोसळतो हे येणारा काळ आपल्याला सांगणारच आहे. पण इतकं मात्र नक्की, सांगलीतील या आंदोलनानं राजकारणाचा पारा शिगेला पोहोचवला आहे आणि पुढील काही दिवस महाराष्ट्र तापणार हे मात्र तेवढंच निश्चित. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107